दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा प्रशासनाच्या गलथान कारभाराचं दर्शन झालं आहे। रुग्णांसाठी शासन लाखो रुपयांच्या योजना राबवत आहे, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे आज उघड झालं आहे। जेवणाच्या भाजीत अळ्या निघाल्याने रुग्ण संतप्त झाले आहेत। आरोग्य सेवेवर जनतेचा विश्वास बसायचा तरी कसा, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय शासनाचं अधिकृत रुग्णालय। येथे रुग्णांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी मोठमोठ्या योजना राबविल्या जातात, मात्र वास्तव अगदी वेगळंच समोर आलं आहे। रुग्णालयात दाखल रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या भाजीत जिवंत अळ्या निघाल्याचं प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय। उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नीट अन्न मिळावं हीच अपेक्षा असते, परंतु रुग्णांच्या ताटात असं अन्न दिलं जाणं ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पराकाष्ठा मानली जात आहे। रुग्णांच्या आक्षेपानंतर रुग्णालय प्रशासनाने गप्प बसण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णांचा आक्रोश इतका वाढला आहे की त्यांना आवाज उठवावा लागला। शासन योजना राबवतं, निधी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष फायदा रुग्णांना होतच नाही। हा प्रकार पाहून असा प्रश्न उपस्थित होतो आहे की लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? रुग्णालयाचा असा गलथान कारभार सुरूच राहिला तर शासन करतो तरी काय? या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता रुग्णांनी केली आहे। दोषी डॉक्टर, प्रशासन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आला आहे। फेकून दिल्या भाज्या, काही जणांना खाल्ल्या आणि काही जणांना फेकून दिल्या। त्याच्यात कुठे आहेत हे दिसत आहेत ना, जे अमरावती जिल्ह्याचे जे साहेब आले होते आज चेक करायला सरकारी दवाखान्यांनी, तर ते आमच्या इथं आले होते, निघून गेले। मग आम्ही जेवण करायला तिथं गेलो। तिथं गेल्यावर आम्ही जेवायला बसलो। जेवायला बसताना हे दादा होते, या ताई होत्या, आम्ही बसलो जेवायला। यांनीच आम्हाला सांगितलं का याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणे। मग मी चेक केलं, मी पाहिलं सोडा काय म्हणून, हे सोडे आहेत काय, तर का मिरी आहेत म्हणून, मोहरी आहे। तर मग तसंच हा डब्बा घेऊन आम्ही कार्यालयामध्ये गेलो। तिथं अमरावती जिल्ह्याचे जे साहेब लोक होते ते हजर होते, डॉक्टर लोक होते, कर्मचारी होते आपले सरकार दवाखान्यातले। त्यांनी सर्वांनी हातानं काढू चेक केलं। त्यांनी पण सांगितलं का हे सोंडे किडे आहेत म्हणून। त्याने कबूल केलं? हो, कबूल केलं। तुमचं नाव काय? माझं मीना वाघपांजर। मीना वाघपांजर। कोण आहे तुमचं बिमारी इथं? माझ्या 2 मुली आहेत, माझा भाचा आहे। तुमचा भाचा आहे? हो, यानं अगोदर याची भाजी खाल्ली पण इथं बसून। असं का? हो, नंतर यानं जेवण केलं। हा झोपला। किती लोकांनी डबे घेतले असे? सर्वच लोकांनी घेतले। सर्वांनी घेतले? सर्वांनी घेतले। याच्या पण तुमच्या याच्यात काय निघाल? निघाला तर मी पहिले दाखवलं, तर ते बाई आली माझ्याजवळ। ते सर लोक गेले, आम्ही तिथं गेलो तर सांगाले, तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगितलं म्हणे आगाऊपणा करायचा म्हणे। हे सरले कायले दाखवलं म्हणे, त्या म्हणे मी नोकरी जाईन म्हणे। मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं, त्याच्यापेक्षा सर पेशंट म्हटलं मारून टाक, मोरू राहिले का म्हणे पेशंट, म्हणे घरी निघत नाही का म्हणे। मॅडम आमच्या घरी निघत नाही अशी म्हणत जाय ती बाई। कर्मचारी होते त्यांच्या ते चर्चा चालू होती राहते, जे अमरावती जिल्ह्याचे साहेब लोक ते निघून गेले। आता यांची जे कोणती चर्चा होती, कायची कोणत्या गोष्टी होत्या त्यांना माहिती, ते त्यांच्यातच संवाद साधत होते, हसत होते। त्याच्यानंतर ते जे स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी आम्हाला देणारी जे सेविका आहे ते तिथपर्यंत आली आणि ह्या बाईला अगोपणानं बोलत बसली। एवढा शानपणा कोण सांगितला म्हणे, साहेबापर्यंत जाऊन तू दाखवायचा म्हणे, मेरे का म्हणे पेशंट म्हणे। दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील ही धक्कादायक घटना केवळ रुग्णालय व्यवस्थापनावरच नाही तर शासन व लोकप्रतिनिधींवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे। जेवणाच्या भाजीत अळ्या निघतात आणि तरीही प्रशासन गप्प राहतं, हे निश्चितच दुर्दैवी आहे।